तमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। मागच्या वेळी आपण पाहिलं की मनुष्याची सुख मिळवण्याची भूक किंवा आनंद मिळवण्याची भूक ही किती आहे? इन्फिनिट, अमर्याद. आणि ते स्वाभाविक आहे. कारण स्वाभाविक का आहे? कारण ते तुमचं मूळ स्वरूप आहे. अमर्याद आनंद हे तुमचं मूळ स्वरूप आहे. आणि कोणतीही वस्तू तिच्या मूळ स्वरूपातून बाहेर आली तर तिचे सर्व प्रयत्न मूळ स्वरूपाकडे जाण्यासाठी असतात. उदाहरणार्थ, समजा मी एक 4 फूट स्प्रिंग जर मी दाबली तर काय होईल? माझ्या हातावर एक प्रेशर असेल कायम, कारण त्या स्प्रिंगचं मूळ स्वरूप हरवलंय. त्यामुळे तिचे प्रयत्न असतील, स्प्रिंगचे प्रयत्न असतील की आपल्या मूळ स्वरूपात परत जाणे. तर तुमच्या हातावर एक सतत दाब जाणवेल खालून वर जाण्यासाठी. आणि तो तोपर्यंत जाणवेल जोपर्यंत तुम्ही ती स्प्रिंग मूळ स्वरूपात येऊ देत नाही. आणि जेवढी ती स्प्रिंग तिच्या मूळ स्वरूपापासून दूर जाईल तेवढा दाब अधिक असेल. जर 4 फूट स्प्रिंग तुम्ही 2 फूट दाबली तर तेवढा दाब नसेल, पण 1 फूट जर दाबली तर दाब जास्त असेल. तीच जर 3 फुटापर्यंत तुम्ही येऊ दिली तर दाब कमी होईल. आणि मूळ स्वरूपात पोचल्यावर दाब पूर्णपणे नाहीसा होईल. तीच गोष्ट तुम्ही जर एखादी बांबूची काठी घेतली आणि ती वाकवली, वेत असतो, तर तुमच्या हातावर सतत दाब राहील. जोपर्यंत तो वेत त्याच्या मूळ स्वरूपात जात नाही तोपर्यंत हे होत राहील. तुम्ही स्पंज दाबा, त्याच्यावरचा दाब सोडला की तो त्याच्या मूळ स्वरूपात परत येतो. असं प्रत्येक गोष्टीचं आहे. म्हणून कोणताही तुम्ही त्याला काय म्हणता आर्टिफिशियल प्रेशर हे अतिशय धोकेदायक असतं. लिहिलेलं असतं धोका, कधी फट करून फुटेल सांगतो. किंवा ते तसं राहण्याची खूप काळजी घ्यावी लागते. त्याचं कारणच आहे, त्याच्यावर प्रचंड दाब निर्माण होतो. तसंच आज तुमच्यावर जो दबाव आहे सतत, कसला? कसला दबाव आहे? सुख मिळवण्याचा, आनंद मिळवण्याचा सतत दबाव आहे. तुमचं मन सतत तुम्हाला सांगतं हे घेऊ नये, ते घेऊ नये, हे आण, ते आण, हे हवं, ते हवं, तरच मी सुखी होईल. सिगरेट आण, चहा, दारू आण, खायला दे, प्यायला दे. हा सतत तुमच्यावर दबाव आहे. आणि तो किती आहे? अमर्याद. तुम्हाला कितीही आनंद दिलं किंवा तुम्ही स्वतःकडे किती घेऊन आलात तरी मन अजून मागत राहत. तर त्याला अमर्याद हवंय, कारण ते त्याचं मूळ स्वरूप आहे.
मनाचं मूळ स्वरूप काय आहे? अमर्याद आनंद, अमर्याद सुख शांती, अमर्याद अस्तित्व. अस्तित्व देखील अमर्याद हवंय त्याला. कुणालाही असं वाटत नाही की आपण 95व्या वर्षी मरावं. 95व्या वर्षी सुद्धा तुम्हाला असं वाटणार नाही की मरण यावं. असं परवाच स्वामीजी सांगत होते, इतकी वर्ष जगलं तरी अजून मला वाटत नाही की मी मरावं. 97 वर्षाचे आहेत ते. आणि मला प्रत्येक वेळी वाटतं की आता ह्या ॲक्सिडेंटमध्ये मी मरेल, पण काही मरत नाही म्हणे. मध्ये ते पडले होते, त्यांना वाटलं आता संपलं, व्यवस्थित झालं. तर त्यांचा अनुभव तरी खरा असेल कुणालाही. आणि तुम्हालाही, तुम्हाला जर साधी कुणकुण जरी लागली, एखादा हिंट मिळाली की आता आपलं संपलं, काय होतं? विचार चालू होतो, भीती वाटते. इथं जर सगळं हालायला लागलं, धरणीकंप आला, काय होईल? आपण प्रत्येक जण सेफ्टी शोधू कुठेतरी. एखादा असा असेल, मी म्हणत नाही नसेल, की तो सर तुम्ही चालू ठेवा, मी ऐकतोय. तेव्हा तुम्हाला ज्या कुठल्या क्षेत्रात तुम्ही काहीतरी शोधत आहात, अर्थात सुख किंवा आनंद हा फक्त विषय उपभोगातच शोधला जातो असं नाही. विषय उपभोग सहज उपलब्ध असतात म्हणून त्यात शोधला जातो. काही लोक त्याच्याही पलीकडे जाऊन भावनांमध्ये आनंद शोधतात, काही ज्ञान प्राप्तीमध्ये आनंद शोधतात. त्या लोकांना विषय उपभोगांचं विशेष कौतुक नसतं किंवा विशेष आकर्षण नसतं, पण त्यांना ज्ञानप्राप्तीचं आकर्षण असतं. आणि मग किती ज्ञान हवं असतं? अमर्याद. विषय कुठला असतो? अमर्याद ज्ञान हवं असतं. तेव्हा हाच एक पुरावा आहे की तुमचं मूळ स्वरूप हे अमर्याद आहे. तुम्ही मूलतः अमर्याद आनंद स्वरूप आहात, ज्याची तुम्हाला आज जाणीव नाही किंवा मनाला त्याचं ज्ञान नाही. पण कळत न कळत तुम्ही अमर्याद आनंद शोधत आहात. त्या आनंदाच्या स्थितीचं किंवा आपण परिपूर्ण आहोत या स्थितीचं ज्ञान नसल्यामुळे तुमचे विचार सतत बाह्य जगाकडे धाव घेतात. कुठल्या तरी विषयाकडे, कुठल्या तरी वस्तूकडे, कुठल्या तरी व्यक्तीकडे तुमचे विचार धाव घेतात. आणि तुमचं मन तुम्हाला सांगतं, म्हणजे तुमचे विचार तुम्हाला सांगतात की ती वस्तू, तो विषय, ती व्यक्ती आली आपल्या आयुष्यात की आपण सुखी होऊ. तेव्हा तो विषय कुठलाही असो, जेव्हा तुमचे विचार त्या विषयाकडे धाव घेतात आणि ते विचार अतिशय प्रबळ होतात, म्हणजे पाहिजेच, ती व्यक्ती पाहिजेच किंवा ती वस्तू पाहिजेच, त्या स्थितीला म्हणतात इच्छा. तुम्ही म्हणता देखील माझी एकच इच्छा आहे. एकच नाही आहे ती, सध्या ती एक इच्छा आहे, एकच इच्छा आहे. कधीतरी स्वतःच्या मर्सिडीज मध्ये मी फिरीन,
काही असेल ते, किंवा माझी एकच इच्छा आहे, जाऊन दुधाची जिलबी खाईन, मर्सिडीजच्या वेळी तुम्ही हसला नाहीत कारण सध्या ती तुमची इच्छा नाही. दुधाची जिलबी सहज पूर्ण होणारी इच्छा आहे. पण अशी आणि असे अनेक विचार, त्या विचारांना जर तुम्ही, अर्थात नुसता विचार मनात आला म्हणून इच्छा निर्माण होत नाही, लक्षात ठेवा. इच्छा कधी निर्माण होते? जेव्हा त्या विचाराला तुम्ही आसक्त होता, तो विचार तुम्ही पुन्हा पुन्हा करता, तेव्हा इच्छा निर्माण होते. नुसताच विचार मनात आला आणि तो जर निघून गेला तर इच्छा निर्माण होत नाही. असे अनेक विचार मनात येतात, म्हणून काही सगळ्या इच्छा आपण करत नाही. पण ज्या विचाराशी आपण आसक्त होतो, आसक्त होणं म्हणजे पुन्हा पुन्हा त्याचा विचार करणे, ती इच्छा निर्माण होते. चहाचा विचार मनात आला, चहा पिण्याचा आत्ता, आणि तो गेला. विचार कुठलाही मनात येऊ शकतो, जशा वासना असतील तशा विचार मनात येतील. पण त्याच वेळेस जर बुद्धीने सांगितलं की आत्ता ही काही वेळ नाही, तुला काही उठून जाता येणार नाही, एक तासभर तरी तुला थांबावं लागेल, पण जर तुम्ही तरी सुद्धा तुमचं मन पुन्हा पुन्हा हे सगळं ऐकताना सुद्धा चहा 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 करत बसलं, तर तुम्ही म्हणाल एक 5 मिनिटात मी जाऊन येतो बरं का, आलोच. तर ती इच्छा प्रबळ आहे, त्या ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही वाटेल ते करा. आपण फक्त अॅनलाइज करत आहोत, इच्छा कशी निर्माण होते, लक्षात ठेवा. त्या आलेल्या मनात आलेल्या प्रत्येक विचारावर तुम्ही कर्म केलंच पाहिजे किंवा इच्छा निर्माण केलीच पाहिजे असा काही नियम नाहीये की मनात आलेला प्रत्येक विचार तुम्ही कृतीत आणावा. इनफॅक्ट फक्त मनुष्यालाच अशी क्षमता दिलेली आहे की मनात आलेला प्रत्येक विचार कृतीत आणायचा की नाही याची निवड करणं तुमच्या हातात आहे. प्राण्यांना तसं तेवढी बुद्धी दिलेली नाही. कुत्र्याला भुंकावं असं वाटलं किंवा त्याला जर तिराईत व्यक्ती दिसली तर तो असा विचार करत बसणे, भुंकू का, भुंकू की नको, हा आपल्या मालकाचा मित्र आहे की शत्रू आहे. त्याच्या मनात कुठली उर्मी आली, एखादी इच्छा निर्माण झाली किंवा त्याला कुठली भावना आली तर त्या भावनेनुसार तो कर्म करतो, तो भुंकतो. मनुष्याने तसं करणं अपेक्षित नाहीये. तुम्हाला एखाद्याचा अतिशय राग आला तरी तुम्ही प्रत्येक वेळी तो बोलून दाखवण्याची गरज नाही. तसं केलं तर काय होईल? समजा तुमच्या बॉसचा तुम्हाला खूप राग आला तर काय होईल? तुम्ही बोलून दाखवलं तर काय होईल? हसता काय नसतं, सांगा की काय होईल? संध्याकाळी तुम्हाला घरी जावं लागेल, उद्या येता येणार नाही. किंवा एखादा धडधाकट माणूस तुमच्या समोर आला आणि त्याचा तुम्हाला धक्का लागला, तुम्हाला अतिशय राग आला, तुम्हाला त्याच्या एक ठेवून द्यावीशी वाटली, काय होईल? एकदा असं झालेलं आहे. मोहम्मद अली माहिती तुम्हाला? मोहम्मद अली बॉक्सर होता.
इथं सुपर मार्केटमध्ये काहीतरी घेत होता. त्याचा एका चुकून धक्का एका अतिशय बारीकशा माणसाला लागला आणि त्याला अतिशय राग आला. त्यांनी एक ठेवून दिली त्याच्या. कुणाच्या? मोहम्मद अलीच्या. यू गॉट टू सी मॅन असं म्हणून त्यांनी एक ठेवून दिली. म्हणजे तुला बघता येत नाही का? मोहम्मद अलीला आश्चर्य वाटलं. तेव्हा तो सॉरी, अजून एक ठेवून दिली त्यांनी. यू गॉट टू बी सॉरी मॅन. आणि मग नंतर जेव्हा त्या माणसाला पेपरमध्ये हे सगळं मोहम्मद अलीने सांगितलं नंतर, ते सगळं न्यूजपेपरमध्ये मला वाटतं आलं, तेव्हा जेव्हा त्याला कळलं की आपण ज्याला मारलं तो मोहम्मद अली होता, त्या माणसाला जेव्हा कळलं, पण आता त्यांनी सॉरी म्हटलेलं त्याच्या लक्षात नाही आलं. जर त्यांनी मोहम्मद अली नुसती टिचकी मारली असती त्याला तरी पुष्कळ होतं. तर तुम्ही असं करू शकत नाही. तेव्हा काय होतं? मग तुमच्या मनात जरी कितीही क्रोध आला, म्हणजे भावना आली, ती तुम्हाला मारावंसं तरी वाटतं, ती तुमच्याकडे एक क्षमता आहे, बुद्धी, ती तुम्हाला सांगते की नाही ह्याला नाही मारता का, आपण ह्याचा राग फारता दुसऱ्यावर काढू, आत्ता इथं गप्प बसा, नाही तर आपले दात मध्ये जाते. तर असं नाही की प्रत्येक विचार त्यातून इच्छा निर्माण व्हावीच असं नाही. आणि त्या इच्छेनुसार कर्म, समजा इच्छा निर्माण झाली देखील, खूप वाटलं आपल्याला नाही अमुक अमुक मिळवावं, घ्यावं, तरी तुम्हाला बुद्धी दिलेली आहे विचार करण्याची, किंवा त्या इच्छेनुसार कर्म करायचं की नाही हे तुम्ही ठरवायचंय. त्याला मानव म्हणतात. प्राण्यांना ती क्षमता नाही. त्यांच्या मनात जे येईल ते करत राहतात. तुम्ही एखाद्या कुत्र्याने जर पिल्लं दिलेली असतील तर तुम्ही त्यांच्या जवळ जाऊ शकत नाही, माहिती ना. ते इतके प्रोटेक्टिव्ह असतात की ते तुमच्या अंगावर धावून येतात. कधी कधी मालकाला सुद्धा चावतील ते, कारण तो नॅचरल इम्पल्स आहे त्यांचा, पिल्लांचं रक्षण करणे. तुमच्या मुलाला कोणी उचलून घेतलं तर तुम्ही त्याच्या अंगावर धावून जात नाही, असं होत नाही ना नक्की. तर हा फरक आहे प्राण्यामध्ये आणि माणसामध्ये. माणसाला जरी इच्छा भावना दिलेल्या असतील तरी त्यानुसार कर्म करायचं की नाही हे त्याची बुद्धी ठरवू शकते. बऱ्याच लोकांना भावनांना आवर घालता येत नाही, त्यांच्यावर नियंत्रण ठेवता येत नाही, म्हणून ते त्यांचा क्रोध व्यक्त करतात वेगवेगळ्या प्रकारे. कुणी भांडे मारून फेकतं, कुणी दगड डिपेंड्स, कुणी शिव्या देतं, कुणी अक्कल काढतं दुसऱ्याची, कारण स्वतःकडेच नसते त्यामुळे. असं होतं ना. तेव्हा ते कुठलीही अर्थात तुम्ही कोणतीही भावना व्यक्त करू नये असं नाही, पण ती व्यक्त करताना योग्य वेळी, योग्य काळी, योग्य व्यक्तीसमोर त्याची गरज असेल तरच व्यक्त केली तर ती प्रभावी ठरते. जसं पालक मुलांना सतत रागवत असतात, त्याचा कोणताही प्रभाव पडत नाही. त्याचं कारणच ते, कारण ते आलं मनात की रागवलं, आलं मनात की रागवलं. दिवसातनं 10 वेळा जर मुलाचा राग आला तर 10 वेळा त्याला बोलून दाखवतो. आणि मग मुलगा म्हणतो आमच्या पप्पांचं असंच, ते कायम बोलत होतं. त्यांच्यावर कोणताही प्रभाव. पण कधीतरी जर तुम्ही भावना व्यक्त केली तर त्याचा मुलांवर प्रभाव पडतो. अरे पप्पा कधीच रागवत नाही, त्याने आज रागवले,
म्हणजे माझं काहीतरी नक्कीच जास्त काहीतरी चुकलेलं आहे, तो विचार करायला लागतो. बहुतेक पालकांना हे समजत नाही. याचा अर्थ तुम्ही त्यांना रागवू नये असं नाही, पण ज्या काही तुमच्या भावना असतील, तुमचे विचार असतील, ते तुम्ही बुद्धीने परवानगी दिली तरच व्यक्त करायला हवेत. तेव्हा बुद्धी नसण्याचा म्हणजे ज्ञान नसण्याचा पहिला परिणाम काय, तर तुमचं मन असंख्य विचार करतं. तर त्याला कुठले आणि मनात कोणता विचार यावा यावर काही नियंत्रण नसतं. तुम्ही बघा, कधी कधी स्वतःकडे बघा तुम्ही, की तुम्ही स्वतःला तुम्हालाच आश्चर्य वाटतं की अरे माझ्यावर हे असे इतके विचित्र विचार येऊ शकतात किंवा काय येत आहेत, जे तुम्हालाही कदाचित नको असतील. ज्यांना बुद्धी आहे ते त्या विचारांना थांबवू शकतात, ज्यांना बुद्धी नाही ते त्या विचारांच्या मागे भरकटत जातात. आणि त्याचं प्रमाण किती आहे त्याच्यावर तुम्ही म्हणजे भरकटलेल्या विचारांचं प्रमाण किती आहे त्यावर तुमचं व्यक्तिमत्व ठरतं. म्हणून तुम्हाला दिसेल की एखादी व्यक्ती अतिशय चंचल असते, तासभर एका जागेवर बसू शकत नाही किंवा कुठलीच गोष्ट ती फार काळ करू शकत नाही. त्यात तुम्ही जर 1 तास काहीतरी बसून ऐकू शकत असाल तर त्याचं ते कसलं लक्षण आहे? कसलं लक्षण? बुद्धीचं लक्षण. फार कमी लोक, इव्हन अकॅडमिक सुद्धा, जर एखाद्याला या विषयात खूप इंटरेस्ट असतो आणि त्याला आश्रमात जाऊन काहीतरी राहावं, ऐकावं असं इंटरेस्ट असतो, आणि त्याच्याबरोबर एखादा मित्र असतो, तो म्हणतो अरे चल आपण ते एक 1.25 तासाचा तो ग्रुप डिस्कशनचा हे असतो, सेशन असतं किंवा एक लेक्चर असतं, तेवढं आपण ऐकू आणि मग आपण पुढे जाऊ मुंबईला किंवा पुण्याला काय असं. आणि मग तो मित्र त्याच्याबरोबर, त्याला काही माहीत नसतं का आपण कुठे चाललोय, काय ऐकणार आहोत, काही माहीत नसतं. आणि लेक्चर वगैरे असेल तर ठीक आहे, तुम्ही ऐकू शकता. ग्रुप डिस्कशन जर असेल तर ते ग्रुप डिस्कशन अकॅडमिकला एवढं बोरिंग असतं, म्हणजे ज्याला इंटरेस्ट नाही त्याच्यासाठी, कारण त्याला काय चाललंय तेच कळत नाही, कशाला डिस्कस करताय. तर तुम्ही जर तिराहिताबरोबर काहीतरी सूक्ष्म शरीर, कारण शरीर असं काही जर डिस्कस करायला लागलात, मन, बुद्धी, भावना वगैरे, त्याला थोडा इंटरेस्ट नसतो. तेव्हा त्याला इथून कधी बाहेर पडू असं होतं. तो कसा तरी 10, 15, 20 मिनिटं बसतो आणि मग तो त्या मित्राला म्हणतो तू ये बाहेर, मी तुझं झालं की तू ये बाहेर, मग आपण जाऊ, मी जरा बाहेर थांबतो. तो थांबू शकत नाही. कारण तेवढी बुद्धी नसते की ठीक आहे, आपल्याला जरी आवडत नसेल काय म्हणतायत ते बघूया, ऐकू तर या, समजेल ना समजेल, तेवढी बुद्धी नसते. तेव्हा असंख्य विचार मनात येऊ शकतात, परंतु त्या सगळ्या विचारांवर किंवा त्या सगळ्या विचारांना तुम्ही आसक्त व्हावं असं नाही. पुन्हा पुन्हा त्याचा विचार करण्याची गरज नाही. आणि जर तुम्ही पुन्हा पुन्हा विचार केला तर त्यातून इच्छा निर्माण होते. आता एक इच्छा हे समजून घेण्यासारखं आहे.
इच्छा निर्माण झाली आणि तिथंच तुम्ही थांबलात तर तसं होत नाही. इच्छा प्रबळ झाली आणि ती जर पूर्ण झाली नाही तर तुम्ही काय होतं तुमचं? उद्वेग होतो, तुम्हाला संताप येतो, क्रोध, त्याला म्हणतात क्रोध. त्या क्रोध हा इच्छेचा विकार आहे. विकार म्हणजे बदल. इच्छा क्रोधामध्ये बदलते. कुठलीही गोष्ट तुमची इच्छा पूर्ण करण्यामध्ये जर अडथळा निर्माण करत असेल तर त्याविषयी तुम्हाला क्रोध निर्माण होतो. समजा कॉमन उदाहरण दिलं जातं की सुनीलचं सुनीतावर प्रेम आहे. सुनीलचे विचार सुनीताकडे सतत जात असतात आणि सुनीता आपल्याला मिळावी, आपण तिच्याशी लग्न करावं वगैरे वगैरे जे काय असेल अशी इच्छा निर्माण होते सुनीलच्या मनात. पण समजा एखादा दुसराच मुलगा अनिल, त्यालाही सुनीता आवडू लागली आणि सुनीतालाही तो आवडू लागला तर सुनीलच्या मनात अनिल विषयी क्रोध निर्माण होतो. कारण अनिल हा त्याच्या इच्छापूर्तीमधला अडथळा होतो. कुठलंही आलं हे उदाहरण दिलं. जे जे म्हणून तुमच्या इच्छापूर्तीमध्ये अडथळा निर्माण करेल त्याविषयी तुम्हाला क्रोध निर्माण होतो. आणि अशी मनस्थिती तुम्हाला मनशांती मिळू देत नाही. आणि विचार करा, आपल्या असंख्य लोक असंख्य अपूर्ण इच्छा घेऊन वावरत असतात. म्हणजे त्यांची मनस्थिती कशी असेल? असं नाही की एकच इच्छा आहे आणि ती पूर्ण झाली किंवा नाही झाली तर तुम्ही त्याचं काहीतरी केलंय, असं होत नाही. अर्थात इच्छा पूर्ण झाली तरी काय होतं? त्याच वस्तूचा लोभ वाढतो. समजा लाडू खायची इच्छा आहे आणि तुम्ही एक लाडू खाल्ला तरी तुम्ही आत्मतृप्तश्च मानवः असं काही तुम्ही म्हणत नाही की मी आज माझं जीवन परिपूर्ण झालं, माझी लाडू खाण्याची इच्छा होती. तुम्ही लगेच दुसरा कधी येतोय का, अजून वाढतायत की नाही, दुसरा, तिसरा, चौथा. काही काही लोक लग्नात 25-25 लाडू खातात आणि तरी म्हणतात मजा नाही. आत्ताच घटना, कुठलं तरी काहीतरी फंक्शन होतं, तर ब्राह्मण आले, त्यांनी 25 लाडू खाल्ले. म्हटलं काय, आणि मला माहिती होतं ते असं होणार आहे. त्यांची मजा घेतो. काय म्हटलं, व्यवस्थित, म्हणजे कॉम्पिटिटर चांगला नव्हता म्हणजे अजून खाल्ला. कॉम्पिटिशन मध्ये लोक खातात. एक चहा घेऊन मजा नाही, लगेच दुसरा ऑफर केला तर अर्ध्या तासाने आणखीन तिसरा, अरे वा. ऍक्च्युली त्यालाही माहित नाही की ते त्याच्याबरोबर काय होतं. हे सगळं कुणी असं अनालाइज करत नाही. त्या लोभ निर्माण होतो, लालसा निर्माण होते, हाव निर्माण होते. ती जर कधी तुमच्या नियंत्रणाबाहेर गेली तर लोक देखील म्हणतात काय हावरट आहे, काय त्याला काही मर्यादा नाही, त्याला काही नियम नाही आहेत. किती मिळवावं माणसाने. एका क्लर्कनी म्हणे दिल्लीमध्ये 300 कोटी रुपये जमवले लाच घेऊन घेऊन. आणि त्याचा जॉब काय होता? 9 ते 5 क्लर्क. आता तो कधी जाणार ते 300 कोटी रुपये एन्जॉय करायला? कुठे जाणार?
तो काही 5 स्टार हॉटेलमध्ये रोज नाश्त्याला जाऊ शकत नाही. क्लर्क, त्याच्याकडे काय काम होतं, मेडिकल कॉलेजेसना सँक्शन देण्याचं काहीतरी. क्लर्क म्हणजे अगदी क्लर्क नव्हतं, काहीतरी ऑफिसर होतं. त्याच्याशिवाय मेडिकल कॉलेज सँक्शन होत नव्हतं. काहीतरी NOC त्याला द्यावी लागायची. त्याच्यासाठी तो लाच घ्यायचा. आणि शेवटची लाच घेताना त्याला पकडलं 3 कोटीची. त्याच्या घरावर जेव्हा धाड पडली तेव्हा तिथं काही 100 किलो सोनं, 300 कोटी रुपये वगैरे असं सगळं सापडलं. तुम्ही वाचता पेपरमध्ये. ते पैसे जमवून उपयोग आहे का? बरं, त्याने जर विचार केला असेल की रिटायरमेंट नंतर मी हे सगळं एन्जॉय करेन, रिटायरमेंट नंतर तुमच्या एन्जॉय करण्यासारखं तुमच्याकडे काही राहत नाही. हां, तुम्ही फक्त डॉक्टरांकडे जाणं आणि रिपोर्ट्स काढणं हे एन्जॉय करू शकता रिटायरमेंट. किंवा इथल्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेण्याऐवजी न्यूयॉर्कच्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेऊ शकतो, इतकंच. पण हा संपत नाही. 300 कोटी सुद्धा बरं कुठेतरी थांबला असता तो. 300 कोटी झाल्यानंतर ते वरचे 3 कोटी जर घेतले नसते तर तो पकडला गेला नसता कदाचित. पण तेवढी बुद्धी नव्हती त्याला. तर ज्या वेळी मनाला कुठलीही भावना किंवा हे विकार, कुठलाही एखादा विकार, त्या विकाराचा मनावर जेव्हा ताबा निर्माण होतो, तो विकार मनाला ताब्यात घेतो, तेव्हा तुमची बुद्धी नष्ट होते. कुठलाही विकार घ्या. क्रोध, तुम्हाला जर अतिशय क्रोध आला आणि क्रोधाने मन व्यापून गेलं तर आपण कुणाला बोलतो आहोत, काय बोलतो आहोत, कुठे बोलतो आहोत, तुम्हाला काही कळत नाही. कारण त्यावेळेस तुमची बुद्धी कार्य करत नाही. त्यावेळी तरी करत नाही, कारण त्यावेळेला मनावर क्रोधाचा प्रभाव आहे. हा, मग नंतर कदाचित तुम्हाला वाटतं की अरे मी त्याला असं बोलायला नको होतं, इतकं टाकून बोलायला नको होतं, किंवा आता काय होईल, त्याला काय वाटेल वगैरे वगैरे. ते सगळं नंतर तुम्ही विचार करता. त्याला काय म्हणतात, पश्चात बुद्धी, ज्याचा काहीच उपयोग नसतो फारसा. कारण जर तुमच्या बुद्धीने म्हटलं की ठीक आहे आपण त्याला जाऊन सॉरी म्हणूया, तरी तुमचं मन सांगतं नाही मी सॉरी करी, झालं ते झालं, बघू. मन किती प्रबळ आहे त्याच्यावर अवलंबून आहे. तेव्हा तुमची बुद्धी कार्य करत नाही. असे अनेक विकार आहेत. जसं मी आता सांगितलं की इच्छा पूर्ण नाही झाली तर क्रोध, इच्छा पूर्ण झाली तर लोभ, लालसा. पूर्ण झाल्यानंतरही इच्छा पूर्ण झाली तर जास्त प्रॉब्लेम आहे ऍक्च्युली. तर तुम्हाला भय निर्माण होतो की आता जी काही इच्छित वस्तू आपण मिळवलेली आहे ती आपल्यापासून कधीही दूर जाता कामा नये. कारण तुम्हाला ती वस्तू हरवली तर तुम्हाला दुःख होईल. त्या तुमचे सगळे प्रयत्न ती वस्तू जपून ठेवण्याचे असतात, सांभाळून ठेवण्याचे असतात. याचा अर्थ तुम्ही कुठली वस्तू कुठेही टाकून द्यावी आणि त्याविषयी काय निष्काळजी असावं असं नव्हे. ज्या गोष्टी जपून ठेवायच्या आहेत त्या जपून ठेवणं हे सुद्धा बुद्धीचं लक्षण आहे. त्यात तुम्हाला आपल्यापासून तो विषय दूर जाऊ नये याची भीती वाटते. समजा एखादी वस्तू तुम्हाला मिळाली तुमच्या इच्छेनुसार आणि ती इतरांना मिळाली नाही तर तुम्हाला गर्व होतो की बघा मी मिळवलं, त्याच्याकडे काहीच नाही. मग तुम्ही स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजू लागता आणि एखाद्या
ज्याच्याकडे त्या गोष्टी नाहीत अशा एखाद्या व्यक्तीने जर तुमच्याशी जास्त जवळीक करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही कुणाशी बोलतोय समजतं का तुला माहिती का मी कोण आहे? बरं, असेही काही लोक असतील ज्यांच्याकडे तुमच्यापेक्षा जास्त आहे, त्यांच्याविषयी तुम्हाला हेवा वाटू लागतो. अरे त्याच्याकडे जास्त आहे, माझ्याकडे कमी आहे. तेव्हा तुम्ही त्यांचा मत्सर करता. सगळ्यात जास्त दुःख देणारी कुठली गोष्ट असेल या जगात तर त्याला म्हणतात मत्सर, इतरांचा द्वेष. इंग्रजीत त्याला ग्रीन आय मॉन्स्टर म्हटलं. ग्रीन आय मॉन्स्टर. ठीक आहे, तुमच्याकडे काही गोष्टी नाहीत आणि त्याचं तुम्हाला दुःख आहे. गोष्ट एखाद्याकडे एखादी गोष्ट आहे त्याचं दुःख तुम्हाला व्हावं याची इतका वेडेपणा नाही. तुम्हाला दुःख झालं म्हणून ते काही तो टाकून देणार नाही किंवा तुम्हाला आणून देणार नाही. अरे रे तुला माझ्याकडे म्हणून दुःख होतंय का, ठीक आहे, असं तर काही होणार नाही. हा सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे. दुसऱ्याकडे असलेल्या गोष्टींकडे बघून तुम्हाला दुःख व्हावं. तुम्ही कायम दुःखीच राहा. किती वेडेपणा आहे. हा, तुम्ही गोष्ट मिळवा, ती मिळाली नाही म्हणून दुःख करा, ठीक आहे, हरकत नाही, आणि त्याच्यासाठी अधिक प्रयत्न करा. नाही तर अरे बापरे, मुकेश अंबानींकडे केवढी संपत्ती, माझ्याकडे काही नाही, अतिशय दुःख. तुम्हाला अजून 10 जन्म दुःखी राहावं लागेल त्याची एवढी संपत्ती मिळवण्यासाठी कदाचित. हे मी मुद्दाम असं अतिशयोक्तीपूर्ण उदाहरण देतो बरं का. दुःख त्याचं नाही, दुःख फक्त शेजारच्याने 62 इंची टीव्ही घेतलाय आणि तो मला घेता येत नाही याच आहे. मुकेश अंबानी वगैरे आम्ही काही एवढी मोठी स्पर्धा नाही करत असं तुम्ही म्हणा. खरं तुमची स्पर्धा कोणाशी आहे? एकदा मी स्वतः ऐकलेलं आहे, कुणीतरी गाडी घेतली, मर्सिडीज होती, ज्यांच्या घरी मी होतो त्यांच्याकडे ती मर्सिडीज नव्हती, त्यांच्याकडे काहीतरी होंडा ब्रियो अशी काहीतरी छोटीशी गाडी होती. तर ते आपल्याकडे गाडी आल्यावर पूजा करतात माहिती ना, खाली ते कुटुंब पूजा करत होतं त्या मोठ्या गाडीची, मोठ्या कॉम्प्लेक्स मध्ये. तर ज्यांच्या घरात ते म्हणत होते, खिडकी लावून घे, काय बघतो ते, काय बघायचं ते कौतुक, खिडकी लावून घे. त्यांचा मुलगा कौतुकाने बघत होता, त्याला काय माहिती असेल की आपण जाऊ शकत नाही, त्यांचं काही भांडण असेल. त्यांना आनंद नव्हता की आपल्या शेजारच्यांनी मर्सिडीज घेतली. ज्या दिवशी तुम्हाला दुसऱ्याने काहीतरी घेतलं आणि आनंद होईल त्या दिवशी समजायचं आपण सुखी आहोत. तेव्हा एका इच्छेतून एवढे सगळे विकार निर्माण होतात. लोभ, लालसा, मद, गर्व, सेवा, मत्सर, द्वेष, आणि या मनस्थितीला म्हणतात मोह. काय म्हणतात? मोह. ती तुमची मूळ स्थिती नाही. मूळ स्थिती काय आहे? तुम्हाला माहिती नाही, मला माहिती आहे, पण मी सांगितलं ना आता तुम्हाला मूळ स्थिती काय आहे. आनंद किंवा संपूर्ण शांती. तेव्हा यातला कुठलाही विकार किंवा या विकारांचं सगळं मिश्रण जेव्हा जास्त होतं, तुम्ही अतिशय अस्वस्थ होता, तेव्हा तुम्ही काय म्हणता? मला असं वाटतं हे सगळं सोडून जावं आणि कुठेतरी शांत बसावं, असं म्हणता ना तुम्ही. अगदी श्रीमंत माणूस सुद्धा हेच म्हणतो बरं का. त्याच्याकडे त्याच्याभोवती एवढे व्याप असतात, त्यानेच निर्माण केलेले असतात, त्याला अभिमान पण असतो. तो म्हणतो हे सगळं, म्हणून लोक मग ऋषिकेशला जा,
कुठे नरेंद्रनगरला जा, चंबा, उत्तरकाशी, कुठे कुठे जातात हिमालयात, जिथं त्यांना असं वाटतं आश्रमात गेलं की आपल्याला शांत वाटेल. मळवलीला पण येतं. मळवलीला अतिशय शांत आहे. कुठे सगळेजण आले की म्हणतात काय शांत आहे, किती छान आहे. शांत आहे ना मळवली? हा, महिनाभर राहून बघ तिथं मग. 3 महिने जर तुम्ही त्या शांत जागेत राहिला तर तुम्ही जास्त वैतागून जा. असं काही नाही की तुम्ही जागा बदलल्याने तुमची मनस्थिती बदलते. कारण कितीही शांत जागी गेले तरी तुम्ही अस्वस्थ मन घेऊन गेलेला आहात, तिथेही ते तसंच राहील. हा, 2 दिवस तुम्हाला शांत वाटेल. तिसऱ्या दिवशी तुम्ही पण तिथले आश्रमामध्ये जास्त मुलं काय करतात, मुलं मुली, त्यांना काही विचारांना उद्योगधंदा नसतो, अभ्यास करायचा आणि बाकी काहीच नाही करायचं ना. एरवी काय करायचं, काय करत असतील? हा, साफसफाई आम्ही करतो, तो कामाचा भाग आहे. गॉसिप्स म्हणजे आश्रम आहे म्हणून तिथं गॉसिप्स नाही, तिथं हेवेदावे नाही, तिथं भांडणं नाही, असं नसतं कधी कुठेच. जर तुम्ही गॉसिपिंग माइंड घेऊन तिथं आलात तर तुम्ही गॉसिपच करणार. हा, ज्याला खरोखर साधना करायची आहे तो त्या सगळ्यांकडे दुर्लक्ष करेल कदाचित, आणि तो नाही मी साधनेसाठी आलोय, शिकण्यासाठी आलोय. तसं होत नाही. म्हणून लोक अतिशय वैतागतात तेव्हा आश्रमात जातात. जाऊ नये असं नाही, तिथं जर हे सगळं शिकवणार असतील तर जायला हरकत नाही. बहुतेक आश्रमात ते कुणी असं शिकवत वगैरे कुणी. तेव्हा मोह म्हणजे तुमच्या मनाची मूळ स्थिती हरवणे, वास्तव न समजणे, आणि तुम्ही तुमच्या मूळ स्थितीमध्ये म्हणजे सहज आनंद स्थितीमध्ये नसणे, याला म्हणतात मोह. तो कमी अधिक प्रमाणात असतो, प्रत्येक जण त्या स्थितीत आहे. जोपर्यंत व्यक्ती त्या मूळ स्थितीत पोहोचत नाही तोपर्यंत प्रत्येक जण कमी अधिक मोहग्रस्त आहे किंवा विकारग्रस्त आहे, अस्वस्थ आहे, उद्विग्न आहे. म्हणून सगळे महात्मे जे त्या स्थितीत पोहोचले ते सांगतात की हे सगळं सोडा, म्हणजे मनाला अशा स्थितीत ठेवू नका, मूळ स्थितीमध्ये न्या. त्याला म्हणतात अध्यात्म. म्हणजे आध्यात्मिक साधना काय आहे तर स्वतःच्या मनाला या विकारग्रस्त अवस्थेतून किंवा मोहग्रस्त अवस्थेतून बाहेर काढणे आणि मूळ जागी नेऊन ठेवणे, जे तुम्हाला हवंय खरं तर. जेव्हा तुम्ही एखादी इच्छा पूर्ण करता तेव्हा तुम्ही काही काळ ती मूळ स्थिती अनुभवता, म्हणून तुम्हाला आनंद होतो. खूप दिवसांची माझी इच्छा पूर्ण झाली, आज मला इतकं छान वाटतंय, किंवा मला आत्ता इतकं छान वाटतंय. पण मग ते छान वाटणं काही फार काळ टिकत नाही, लगेच दुसरी इच्छा मन पुन्हा त्या मनस्थितीत नेऊन ठेवतो. असं सतत घडत असतं. तेव्हा या सगळ्यावर उपाय काय आहे तर तुमच्या मूळ स्थितीचं ज्ञान करून घेणे, आणि सगळी साधना ते कसं करायचं हे सांगते. कमीत कमी काही नाही करता आलं तरी उलट तरी वागू नका. आपलं स्वतःला अधिकाधिक आपण आपलं मन अधिकाधिक या सगळ्यांमध्ये गुरफटत जाईल, भरकटत जाईल, असं काही करू नका.
तेव्हा आत्मस्वरूप, मी पुन्हा इथलं वाचतोय का, आत्मस्वरूपाचे अज्ञान असंख्य इच्छा निर्माण करते. याच इच्छा पुढे स्थूल पातळीवर लोभ, लालसा, मोह, मद, गर्व, हेवा, मत्सर, द्वेष, क्रोध इत्यादी मनोविकारांमध्ये, तर सूक्ष्म पातळीवर महत्वाकांक्षा, तृष्णा इत्यादींमध्ये परावर्तित होतात. या सर्व इच्छांचे आवेग तुम्हाला जगाचा गुलाम बनवितात. त्यानंतर इच्छा, महत्वाकांक्षांच्या या भौतिक बंधनात तुम्ही अडकून पडता. अज्ञानाचा हा अंधार दूर करणे हाच या बंधनातून आणि परिणामी होणाऱ्या दुःखांमधून मुक्त होण्याचा मार्ग आहे. तुमच्या आत्मस्वरूपाचे ज्ञान तुम्हाला बुद्धिमत्तेचा प्रकाश प्रदान करते. या प्रकाशात तुम्ही तुमच्या इच्छा, आकांक्षा आणि जगातील भौतिक आसक्तींपासून मुक्त होता. हा प्रकाश तुमच्या अंतरंगामध्ये अखंडपणे प्रकाशमान आहे, सातत्याने अस्तित्वात आहे. तुम्ही तो प्रकाश आहात. तुम्ही तो शोधण्याची अथवा त्यासाठी प्रार्थना करण्याची गरज नाही. वेदांतामधील सत्य तत्वांचा अभ्यास आणि त्यावर केलेल्या मनन व चिंतनातून तुम्ही हा प्रकाश प्राप्त करू शकता. तर कोणताही पूर्वग्रह न ठेवता या सत्य तत्वांवर स्वतंत्रपणे, मुक्तपणे विचार करा. तुमच्या बुद्धीला त्यांचे परीक्षण, विश्लेषण करून त्यातील वास्तवता गुणवत्तेनुसार स्वीकारू देत. ते काय म्हणतात की केवळ कोणीतरी सांगितलंय किंवा शास्त्र ग्रंथात सांगितलंय म्हणून स्वीकारू नका. तुम्ही विचार करा आणि जेवढं पटेल तेवढंच घ्या, तेवढंच स्वीकारा. शिक्षणाची ही प्रक्रिया अंतरंगातील आत्मस्वरूप हळूहळू प्रकट करेल. अशा प्रकारे आत्मस्वरूपाचे ज्ञान अज्ञानाला दूर करून तुमची दिव्य स्थिती तुम्हाला परत प्राप्त करून देईल. तेव्हा हे शिक्षण कशासाठी आहे? खऱ्या अर्थाने आनंदी होण्यासाठी आहे, सुखी होण्यासाठी. कुणाला काही प्रश्न आहे? समजलं का? मी जास्तीत जास्त सोपं करण्याचा प्रयत्न केला. मी काही समजलं नसेल तर विचारा. आता खरं तर मीच तुमच्यासाठी प्रश्न विचारतो. तुम्ही म्हणाल मग कुठलीच इच्छा पूर्ण करायची नाही का, किंवा इच्छाच करायची नाही का? तर आता ते शक्य नाही, कारण तुम्ही त्या ऑलरेडी त्या प्रवाहामध्ये आहात. इच्छा निर्माण करण्याच्या, पूर्ण करण्याच्या, पुन्हा निर्माण करण्याच्या, पुन्हा पूर्ण करण्याच्या, या प्रवाहात आपण आहोत सगळे. इच्छा पूर्ण करू नका असं म्हटलेलं नाही. इच्छा पूर्ण करत असताना अधिक इच्छा निर्माण होणार नाही हे पहा. किंवा एखादी इच्छा निर्माण झाली तर ती कमीत कमी अॅनलाइज करून पहा की मी जी काही इच्छा करतोय ती योग्य आहे का, शक्य आहे का, ती इच्छा पूर्ण करणं मला शक्य आहे का, तपासून पहा. समजा माझ्या मनात इच्छा निर्माण झाली की ऐश्वर्या रायशी लग्न करावं, ते शक्य आहे का? आहे. तिचा आत्ता काहीतरी घटस्फोट होतोय, विचार करू शकतो. आहे म्हणून मी मुद्दाम सांगितलं. पण मग घरी जी एक बसलेली आहे ती ते करू देणार आहे का?
नाही. असं अॅनालाइज करा. मी उदाहरण दिला, खरोखर काही माझी इच्छा नाही होती. जेव्हा मी दुबईला होतो तेव्हा तिला जेव्हा काय मिळालं ते मिस युनिव्हर्स, तेव्हा मलाही वाटलं होतं तिच्याशी लग्न करावं. ठीक आहे. आणि आता जरी वाटलं तरी शक्य नाही. तेव्हा तुम्ही अॅनालाइज करा. इच्छा पूर्ण करू नका असं नाही. इच्छा पूर्ण करून ती संपवता आली पाहिजे, किंवा अॅनालाइज करून म्हणजे त्याच्यावर विचार करून तिचं निराकरण करता आलं पाहिजे. मग इच्छा तुम्हाला त्रास देत नाही. प्रत्येक इच्छा पूर्ण करूच नाही असं काही म्हटलं नाही. ही प्रोसेस आहे, हळूहळू होणारी प्रोसेस. त्याची सवय करावी लागेल तुम्हाला. प्रत्येक गोष्ट करण्याआधी विचार करणं अगदी सोपं आहे, जे कुणी करत नाही किंवा फार कमी लोक करतात. त्यात काय विचार करायचा? हे सगळ्यांचं होईल, ते आपलं होईल. घे तू. घे तू म्हणजे टी शर्ट. एखाद्याला जर टी शर्ट आवडला तर घे तू, घे. तुम्ही वेगळंच काहीतरी विचार करू. पण अंतिमतः जोपर्यंत तुम्हाला आपण खरोखर कोण आहोत किंवा आपलं मूळ स्वरूप काय आहे याचं ज्ञान होत नाही, तोपर्यंत ही गोष्ट चालू राहील. तुमचं मन काहीतरी मागत राहील आणि त्याला आनंदी व्हायचं, पूर्ण सुखी व्हायचं. फक्त त्याची दिशा चुकलेली. तो मन विविध गोष्टी मिळवण्यातून सुखी होऊ इच्छितं, ज्या कधी शक्य नाही, आणि मूळ स्थिती विसरतं. स्वतःची मूळ स्थिती विसरतं. त्या शास्त्र ग्रंथ तुमच्या विचारांची फक्त दिशा बदलायचा प्रयत्न करतात, की तिथं मिळणार नाहीये, कारण तिथं नाहीये ते. तसं एक कथा आहे की एक म्हातारी झोपडीच्या बाहेर सुई शोधत होती. त्या एका तरुणाने तिकडनं चालला होता. पण आजी काय शोधतात? म्हणे सुई शोधते. त्याला वाटलं की त्यांना दिसत नसेल म्हणून तो आपल्याला दिसेल म्हणून तो शोधायला लागला. मलाही दिसत नाही म्हणजे, म्हणून त्यांनी म्हातारीला विचारलं त्या मुलाने की आजी कुठे पडली? पण सुई इथंच पडली का? म्हणजे नाही नाही नाही, आतमध्ये झोपडीत पडली म्हणे. म्हणे मग इथं कशाला शोधताय? तिथं अंधार आहे ना म्हणे. मग तिथं कशी काय मिळेल? जरी तिथं अंधार असला तरी तिथं शोधावी लागणार तुम्हाला. उजेड आणावा लागेल तिथं. जिथं नाहीच तिथं मिळणारच कशी ती? तसं जिथं सुख नाही, जरी आत्ता वाटलं नाही आहे आहे सुख आहे असं कसं, तर तिथं नाहीये असं शास्त्र तुम्हाला सावध करतायत. तुम्ही म्हणाल नाही आहे तरी आहे, थोडं तरी सुख आहेच, मग घ्या करत राहा. ते तुम्हाला सावध करतायत की तिथं ते सुख नाही, अमर्याद सुख नाही. काही काळ सुख आहे, जे जिथं ते आहे अमर्याद सुख ते शोधा. स्वतःमध्ये किती अंधार असला आत्ता तर तो नष्ट करा, ज्ञान घ्या, हे ते सांगतात. ठीक आहे. काही प्रश्न असतील तर विचारा, नसतील तर थांबूया. फारच गंभीर होता.